नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे बेसिक मॅथमॅटिक्स क्रॅश कोर्स, चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस. अत्यंत महत्वाचा चॅप्टर, वेटेज 14 मार्क्स. आज आपण टॉपिक शिकणार आहोत सिंगुलर अँड नॉन सिंगुलर. सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, जो की अत्यंत सोपीवाला टॉपिक आहे. याच्या आधीचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये याच्यावर एक 4 मार्काचा क्वेश्चन आला होता, सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तर बघा, सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे होते ज्याचा डिटर्मिनंट 0 येतो, ज्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येते. डिटर्मिनंट व्हॅल्यू आर 0 is called as singular matrix if determinant value are 0 is called as singular matrix. आणि नॉन सिंगुलर मॅट्रिक्स काय म्हणतात? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे असते if determinant value not equal to 0, डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नसते त्याला म्हणतात नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ज्याचा डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते त्याला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. तर तुम्ही हे नोट करून घ्या, दोन्ही डेफिनेशन याच्या, आणि याच्यावर आता आपण प्रॉब्लेम घेऊ. आता तुमच्या एक एक्झाम मध्ये एक प्रॉब्लेम आलं होतं, हे प्रॉब्लेम आपण आधी घेऊ. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, if a is equal to -2 0 1 1 2 3, -2 0 1 1 2 3, and b is equal to 0 1 2 3 1 1, 0 1 2 3 1 1. आणि त्यांना काय म्हटलं, शो दॅट द मॅट्रिक्स AB is non-singular matrix. Show that the matrix AB is non-singular matrix. Show that the matrix AB is non-singular matrix. आता आपल्याला AB काढायचं आहे. AB सिंपल आहे. A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहायचा, -2 0 1 इथं 1 2 3. A च्या जागी A चा मॅट्रिक्स -2 0 1 1 2 3, आणि B च्या जागी B चा मॅट्रिक्स लिहायचा. B चा मॅट्रिक्स आहे 0 1 2 3 1 1. A चा मॅट्रिक्स आहे -2 0 1 1 2 3. B चा मॅट्रिक्स आहे 0 1 2 3 1 1. सर्वात आधी या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. आता मल्टिप्लाय करणं मी तुम्हाला कॅल्शियमवर पण शिकवलेलं आहे, आणि तसा पण तरी एक वेळा रिव्हिजनसाठी कॅल्शियमवर बघू. काय करसाल तुम्ही, सर्वात पहिले बोर्ड सेटअप जासाल. बोर्ड सेटअप मध्ये गेल्यावर मॅट्रिसेस पहिले मोड सेटअपला जासाल. मोड सेटअप गेल्यावर मॅट्रिसेस, किंवा मॅट्रिक्स जो नंबर असेल तो. त्याच्यानंतर मॅट्रिक्स वर गेल्यावर मॅथ ए गेल्यावर याचा ऑर्डर, पहिले याचा किती बाय कितीचा आहे, 2/3. ऑर्डर चेक करा, ऑर्डर म्हणजे 2/3. पहा कुठे आहे 2/3. आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट करा.
व्हॅल्यू पुट आणि नंतर एसीचा बटन. -2 नंतर 0 नंतर 1 नंतर 1 नंतर 2 नंतर 3 हे व्हॅल्यू पुट केल्या. हे व्हॅल्यू पुट केल्यावर एसीचा बटन. मग शिफ्ट 4 नंबरवर मॅट्रिक्स, त्याच्यानंतर डायमेन्शन 1 नंबर डायमेन्शन. मॅथ ऑलरेडी घेतला, मॅथ बी घ्यायचा. ऑर्डर, व्हॅल्यू आणि नंतर एसी. व्हॅल्यू पुट केली. ऑर्डर आहे याचा 3/2चा 0 1 2 3 1 1 हे व्हॅल्यू पुट करायची आणि एसी. नंतर मग शिफ्ट 4 नंबर, मॅथी किती नंबरवर होता 3 नंबर, डबल शिफ्ट 4 नंबर, मॅथी किती होतं 4 नंबरवर, पण इथं याच्या आधी मल्टिप्लाय पाहिजे आणि नंतर इझी कोडचं बटन. हे आल्याबरोबर याचा मल्टिप्लिकेशन येऊन जातो. ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे FX991 EX प्लस असेल त्यांना हे इझी झालं ते. आता बघूया आता आपण मल्टिप्लिकेशन. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कॅल्सी नाही आहे त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी बघा पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे. किती आहेत रो? 2 R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम काउंट करायचा C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता बघा पहिल्या मॅट्रिक्सचे रो इथं लिहू आपण R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 आणि C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घेतले आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम. कोणता रो आहे? फर्स्ट रो. हा घेतला फर्स्ट रो. -2 0 1 कॉलम घेतला फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत हे पहा पहिल्या नंबरचा पहिल्या नंबर सोबत -2 × 0 0. दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लिकेशन दुसऱ्या नंबर सोबत 0 × 2 0. तिसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय तिसऱ्या नंबर सोबत 1 × 1 1. पहिल्या नंबरचा मल्टिप्लाय पहिल्या नंबर सोबत -2 × 0 0. दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय दुसऱ्या नंबर सोबत 0 × 2 0. तिसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय तिसऱ्या नंबर सोबत 1 × 1 1. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 × 1 -2. 0 × 3 0 आणि 1 × 1 1. पहिल्या नंबरचा मल्टिप्लाय पहिल्या नंबर सोबत दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय दुसऱ्या नंबर सोबत तिसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय तिसऱ्या नंबर सोबत. नंतर आलो आता आपण सेकंड रोवर. सेकंड रो बघा कसा आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम डबल मल्टिप्लाय पहिल्या नंबरचा मल्टिप्लाय पहिल्या नंबर सोबत 1 × 0 0. दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय दुसऱ्या नंबर सोबत 2 × 3 2 × 2 4. तिसऱ्या नंबरचा मल्टिप्लाय तिसऱ्या नंबर सोबत 3 × 1 3. बघा पहिल्या नंबरचा मल्टिप्लाय पहिल्या नंबर सोबत दुसऱ्या सोबत तिसऱ्या सोबत. सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो आता सेकंड कॉलम सेम पहिला मल्टिप्लाय पहिल्या सोबत 1 × 1 1. दुसरा मल्टिप्लाय दुसऱ्या सोबत 2 × 3 6. तिसऱ्या नंबर मल्टिप्लाय तिसऱ्या नंबर सोबत 3 × 1 3. नंतर काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं. 0 + 0 + 1 1. -2 + 1 -1. 4 + 3 7. 1 + 6 7 7 + 3 10. 1 - 1 17. हा झाला तुमचा एबी. आता एबी झाल्याबरोबर याचा डिटरमिनंट करायचा. डिटरमिनंट कसा काढतात बघा. डिटरमिनंट ऑफ एबी अशा उभ्या दोन लाईन करायच्या 1 - 1 17. आता बघा डिटरमिनंट कसा काढतात. 1 × 10 10 मधला साइन मायनस -1 × 7 -7. 1 × 10 10 मधला साइन मायनस -1 × 7 -7. मायनस मायनस झालं प्लस 10 + 7 आणि 10 + 7 किती होते 17. म्हणजे नॉट इज इक्वल टू 0. म्हणून इथं लिहिसाल तुम्ही मॅट्रिक्स AB इज नॉन सिंग्युलर. 0 आला तर सिंग्युलर. AB काय आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. AB नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा प्रॉब्लेम अगेन एक्सप्लेन करू. इफ A इज इक्वल टू -2 0 1 1 2 3 आणि B इज इक्वल टू 3/2 0 1 2 3 1 1 शो दॅट द मॅट्रिक्स AB इज द नॉन सिंग्युलर.
सिंपल आहे. आपण ए बी काढला. ए बी, एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला -2 0 1 1 2 3. बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स 0 1 2 3 1 1. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घेतले R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत -2 इंटू 0 0. दुसऱ्या सोबत 0 इंटू 2 0 आणि 1 इंटू 1 1. डबल फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 इंटू 1 -2 0 इंटू 3 0 1 इंटू 1 1. आता आलो सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 0 0 2 इंटू 2 4 3 इंटू 1 3. डबल सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 1 1 2 इंटू 3 6 आणि 3 इंटू 1 3. कॅल्क्युलेशन्स केले. 0 प्लस 1 1 येते. -2 प्लस 1 -1 4 प्लस 3 7 1 प्लस 6 प्लस 3 10. आता ए बी आता कसा काढसाल? 1 -1 7 10 1 इंटू 10 10 मतलब साइन माइनस -1 इंटू 7 -7 माइनस येते प्लस 10 प्लस 7 येते 17. नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे मॅट्रिक्स ए बी इज द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. हे प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. बघा आता प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 आहे इफ ए इज इक्वल टू 2/3 चा मॅट्रिक्स आहे 3 2 -5 4 5 0. त्यानंतर बी इज इक्वल टू 5 1 -2 3 0 -1. आणि क्वेश्चन केलेला आहे चेक द मॅट्रिक्स सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. असं आहे चेक ए बी मॅट्रिक्स सिंगुलर और नॉन सिंगुलर. चेक द मॅट्रिक्स ए बी इज सिंगुलर और नॉन सिंगुलर. सर्व आधी आपल्याला ए बी काढायचा आहे. ए बी तर एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला. एचा मॅट्रिक्स आहे 3 2 -5 3 2 -5 4 5 0 4 5 0 3 2 -5 4 5 0. बीच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 5 1 -2 3 0 -1. एच्या जागी एचा मॅट्रिक्स 3 2 -5 4 5 0. बीच्या जागी 5 1 -2 3 0 -1. आता बघा पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे. किती? यात 2 रो असले तर 2, 3 असले तर 3. इथे इथे R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम काउंट करायचे C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता इथे घेतला आपण R1 R2 आणि इथे घेतला आपण C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. इथे घेतला आपण फर्स्ट रो. कॉलम घेतला फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत सेम बिलकुल. 3 इंटू 5 किती होते? 15. दुसऱ्या सोबत 2 इंटू -2 -4 आणि तिसऱ्या सोबत -5 इंटू 0 0. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 5 15 2 इंटू -2 -4 आणि -5 इंटू 0 0. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 इंटू 1 3 2 इंटू 3 6 -5 इंटू -1 +5. बघा 3 इंटू 1 3 2 इंटू 3 6 आणि -5 इंटू -1 +5. आता आलो सेकंड रोवर. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 4 इंटू 5 20. दुसऱ्या सोबत 5 इंटू -2 -10. तिसऱ्या सोबत 0 इंटू 0 0. बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 5 20 5 इंटू -2 -10 आणि 0 इंटू 0 0. सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1 4
5 into 3 15, 0 into -1 0. Second row, second column, 4 into 1 4, 5 into 3 15 आणि 0 into 0 0. मी तुम्हाला कॅल्सीवरची टेक्निक सांगितलीच आहे, ते कॅल्सीचा यूज करजा, आरामशीर तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. 15 मधून 4 गेले 11, 3 + 6 + 5 किती होतात? 7 3 9, 9 5 14, 14. 20 मधून 10 गेले 10, 4 + 15 19. हा झाला AB. नंतर बघा कॅल्क्युलेशन्स करू, याचा डिटर्मिनंट काय लागते आपल्याला? डिटर्मिनंट ऑफ AB. आता डिटर्मिनंट ऑफ AB काय? 11 14 10 19. सिंपल. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स काय लागेल? 11 into 19. पहिले या दोघांचा मल्टिप्लाय करू आपण. 11 into 19 इथंच लिहितो. आता 11 into 19 जर केलं तर किती येते? 11 into 19, 11 into 19 येते 209. नंतर 14 into 10 मल्टिप्लाय करा तर 140 आणि 209 मधून 140 जर समजा आपण मायनस केले तर 69 येईल. नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही काय म्हणसाल? AB इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. AB इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत इझी असा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यावर एकाने मागच्या पेपरमध्ये 4 मार्काचा प्रॉब्लेम आलेला आहे. तर असं नका समजू की पुढच्या वेळेस येणार नाही, येऊ शकते, काही सांगता नाही. कधी कधी पेपरमध्ये रिपीटेड येतात खूप सारे क्वेश्चन्स. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांना एक वेळा अगेन सांगतो. इफ A इज इक्वल टू मॅट्रिसेस आहे 2/3 चा, 3 2 -5 4 5 0. B इज इक्वल टू आहे 5 1 -2 3 0 -1. चेक AB मॅट्रिक्स सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. AB घेतला, A च्या जागी A चा मॅट्रिसेस 3 2 -5 4 5 0 आणि B च्या जागी B चा मायनस इथं 5 1 -2 3 0 -1. पहिले मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2. जेवढे पण रो असतील तेवढे 2 असं रो होते तर 2 लिहिले, 3 असते तर 3, 1 असतं तर 1. कॉलम घेतला C1 C2. नंतर कोणता रो घेतला आपण? पहिला फर्स्ट रो घेतला. फर्स्ट रो आहे 3 2 -5. मग कॉलम घ्यायचा पहिले फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्यासोबत 3 into 5 15. दुसऱ्यासोबत 2 into -2 -4. तिसऱ्यासोबत -5 into 0 0. म्हणजे की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. 3 into 1 3, 2 into 3 6, -5 into -1 -5. म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. नंतर आलो सेकंड रो फर्स्ट कॉलम. 4 into 5 20, 5 into -2 -10, 0 into 0 0. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम. 4 into 1 4, 5 into 3 15, 0 into -1 0. कॅल्क्युलेशन्स केले. 15 मधून 4 गेले 11, 3 + 6 + 5 14, 20 मधून 10 गेले 10, 4 + 15 19. कॅल्क्युलेशन्स केलं. याचा आता आपल्याला डिटर्मिनंट काय लागते? 11 14 10 19. डिटर्मिनंट कसा काढतात? 11 into 19 209 मला साइन मायनस आणि 14 into 10 140. 209 मधून 140 गेले 69. नॉट इज इक्वल टू 0. AB इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आहे इफ A इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स आहे. इथे येते 5 4 5 4 4 3. त्यानंतर B दिलेला आहे. B दिलेला आहे 2/2 चा -3 4 4 -5. त्यानंतर त्यानं चेक म्हटलं इज मॅट्रिक्स AB इज नॉन सिंग्युलर. इज मॅट्रिक्स AB इज नॉन सिंग्युलर. का AB नॉन सिंग्युलर आहे? सिंग्युलर आहे. आता आपण चेक करू. तर सर्वात आधी आपल्याला AB काढावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, चेक करावं लागेल. A किती आहे? 5 4 4 3.
बी किती आहे -3 4 4 -5. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. इथे घेतला आपण R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कुठला रो आहे फर्स्ट रो. फर्स्ट रो कॉलम घ्या. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 4 × -3 सॉरी 5 × -3 -15. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. 5 × -3 -15. 4 × 4 16. डबल फर्स्ट रो सेकंड कॉलम 5 × 4 20. 4 × -5 -20. त्याच्यानंतर घेऊ आपण सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 × -3 -12. 3 × 4 12. सेकंड रो फर्स्ट कॉलम डबल सेकंड रो सेकंड कॉलम 4 × 4 16. 3 × -5 -15. तर इथं काय करायला लागते माहिती आहे का -15 + 16 1. 20 मधून 20 गेले 0. -12 + 12 0. 16 मधून 15 गेले 1. हा झाला AB. मग आता याचा काय काढायचा आहे डिटरमिनंट काढायचा आहे. चेक करू आपण सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे. डिटरमिनंट ऑफ AB 1 0 0 1. आता बघा याचा डिटरमिनंट कसा काढतात. याचा मल्टिप्लाय करू 1 × 1 1 मधला साइन मायनस 0 × 0 0 म्हणजे 1. डिटरमिनंट ऑफ AB आला 1 नॉट इज इक्वल टू 0 आहे. म्हणून मॅट्रिक्स AB is non-singular. Non-singular matrix. Matrix AB is non-singular matrix. Problem is solved. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. ते याच्यापेक्षा आता सोपं through that the matrix 1 4 6 9 is non-singular matrix. Is non-singular matrix. का हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. सर्वात आधी काय कराल तुम्ही याला नाव देऊन देऊ. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स. कोणतं नाव दिलं चालते बरं असं काही नाही. 1 4 6 9 ए नाव दिलं. याचा डिटरमिनंट काढू. डिटरमिनंट ऑफ ए 1 4 6 9 सिंगलच आहे ना म्हणून डायरेक्ट. याचा मल्टिप्लाय असा 1 × 9 1 × 9 प्लस अँड मायनस. याचा मल्टिप्लाय 4 × 6 1 × 9 येते 9. 4 × 6 येते 24. 9 मधून 24 गेले तर किती येतात -15. किती येते -15. इज नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे की काय मॅट्रिक्स A is non-singular matrix. Matrix A is non-singular matrix. Non-singular matrix. Matrix A is non-singular matrix. Problem is solved. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5. Prove that the matrix prove that the matrix 2 2 1 1 is a singular matrix. का हा मॅट्रिक्स सिंगुलर मॅट्रिक्स आहे. चेक करू आपण त्यात काय. याला कन्सिडर ए करू 2 2 1 1. डिटरमिनंट काढू 2 2 1 1. मल्टिप्लाय केला या दोघाचा 2 × 1 किती होते 2.
पर्सेंट मायनस आणि या दोघांचा 2 × 1 2 2 - 2 0. इथं 0 आलं मग काय लिहिसाल तुम्ही मॅट्रिक्स ए इज सिंगुलर. ए इज सिंगुलर मॅट्रिक्स. का कारण इथं 0 आलेला आहे म्हणून. 0 नाही आला असता तर नॉन सिंगुलर. निगेटिव्ह मध्ये चालते नॉन सिंगुलर मध्ये पण इथं 0 असला तर सिंगुलर आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 6. इफ ए इज इक्वल टू 3/3 चा मॅट्रिक्स असा आहे 7 0 2 1 2 6 4 5 3. What can I find whether matrix A is singular or non-singular? Singular or non-singular? काहीच नाही. काय करायचं एक ए नावाचा मॅट्रिक्स आहे हा घेऊन घ्यायचा 7 0 2 1 2 6 4 5 3. याचा काढा आपल्याला डिटर्मिनंट. याचा लिहू डिटर्मिनंट पहा आता 7 0 2 1 2 6 4 5 3. आता याचा डिटर्मिनंट कसा काढतात तिथंच लिहितो. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लसचा. लक्षात ठेवा 3 याचा डिटर्मिनंट कसा काढतात प्लस मायनस प्लस. बाय युझिंग कॅल्क्युलेटर पण सॉल्व होते माहिती आहे का याचा डिटर्मिनंट. तर फर्स्ट नंबरवर घेतला प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे 7. फर्स्ट रो सोडून देतो आपण आणि हा फर्स्ट कॉलम पण सोडून द्या. आता पहिले आधीच फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 2 6 5 3. 2 × 6 3 किती होते 2 × 3 किती होते 6 म्हणजे सेम मायनस 6 × 5 किती होते 30. सेकंड नंबर मायनस घ्यायचा. सेकंड नंबरचा एलिमेंट्स आहे 0. आता कोणता कॉलम सोडसाल सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. सेकंड नंबरचा कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं 1 6 4 3. 1 6 4 3 मल्टिप्लाय क्रॉस 1 × 3 3 पर्सेंट मायनस 6 × 4 24. थर्ड नंबर किती आहे प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स आहे 2. आता कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबरचा कॉलम सोड. वन 2 4 5 1 × 5 5 पर्सेंट मायनस 2 × 4 8. आता बघा कसं येणार हा 7 6 - 30 किती येतात 6 - 30 केले तर -18. सॉरी -24 येते. -24 6 - 30 -24. Zero 3 - 24 -21 +2 5 - 8 -3. मग काय आहे तिथं 7 × -24 बाय युजिंग कॅल्सी पण करू शकता तुम्ही. 7 × -24 म्हणजे तिथे -168. 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0 आणि 2 × -3 -6 म्हणजे त्यासोबत आता -6 अजूनही करा ऍड करा -174 इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे काय मॅट्रिक्स ए इज नॉन सिंगुलर. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट अब्सेंट राहू नका. आता आपला आखरीचे 3 पॉईंट बाकी आहे त्याच्यातले ऍडजॉइंट इनव्हर्स आणि इक्वेशनवर 6 मार्काचा प्रॉब्लेम येते पण तुम्हाला ऍडजॉइंट आणि इनव्हर्स येणं गरजेचं आहे आधी. म्हणून नेक्स्ट लेक्चरला आपण ऍडजॉइंट बघू. त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण इनव्हर्स बघू. त्याच्या नेक्स्ट लेक्चरला इक्वेशन बघू आणि मॅट्रिसेस हा चॅप्टर पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.